नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आलोय आपण नांदुर्के येथील श्री शुक्लेश्वर मारुती वाणी यांच्या झेंडूच्या प्लॉटवरती. तर त्यांना आपण झेंडूसाठी बायोवर्धाचं भरमीवाश आणि समुद्रशक्ती हे 2 प्रोडक्ट सुचवले होते. त्याचा त्यांना कसा रिझल्ट आला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही भरमीवाश आणि समुद्रशक्ती वापरलं, त्याचा तुम्हाला कसा रिझल्ट वाटला? रिझल्ट चांगला आहे. म्हणजे तो असा आहे, त्याचा रिझल्ट आपल्याला 6 दिवसानंतर त्याचा लगेच जाणवतो. कारण मी ज्यावेळेस समुद्रशक्ती दिलं त्यावेळेस आहे ना, ही कळी वगैरे काही नव्हती बरं का, फक्त एका फुलं आलेलं होतं. तर त्याच्यानंतर 15 दिवसानं जशी कळी लागली ना, अजून एकदम कळी एकदम फुलं बी चांगलं मोठं होतं आणि झाडं बी थोडं टणक होतं. ठीक आहे. आणि भरमीवाशचा कसा इफेक्ट जाणवला तुम्हाला? त्याचं चांगलं ते 2 डबल गोळीचं ना, नाही ड्रमचा. हा ड्रमचा तर आहेच, तोच रिझल्ट आहे हा. आणि कळी बी मोठ्या प्रमाणात येते. त्याच्यानंतर मी त्या कोणतंच औषध सोडलेलं नाही त्याला, फक्त भूमिक ऍसिड सोडलं होतं. ह्युमिक ऍसिड. त्याच्यानंतर तेच औषध 2दा बी तेच सोडलं. म्हणजे रिझल्ट चांगल्या पद्धतीत चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे त्याचा. याच्या आधी पण तुम्ही झेंडू करत होते. याच्या आधीच्या प्लॉट मध्ये ना आताच्या प्लॉट मध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? आता वास्तविक पाहता याच्या अगोदर याच जागेवर झेंडू लावलेला होता, तिथे नवीन वावर होतं. तर त्याच्यानंतर त्याच वावरात परत हाच लावला. तर विषय असा आहे का त्याच्यापेक्षा हे झाड मला भारी वाटलं आणि कळी जादा वाटली. कारण ते झाड फक्त मोठं झालतंय, मी 19 वगैरे सोडून नाही केलं होतं, पण हा काही वापर केलेला नव्हता. त्याच्यानंतर तुमचं जे औषध आता वापरलं तर 2ही डोस त्याचेच दिले होते. त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट मला जास्त प्रमाणात आला आणि फुलं बी जास्त प्रमाणात निघली. हे का आता हे फुल पा बघा, भरपूर काय वाढलं. आणि कळीची आहे पहा ना किती लांग तेच ना, स्टोमन जास्त तेवढं मोठं फुल होणार आहे. हे फुल मोठं होण्याचं कारणच ते कळी जर मोठी झाली तरच मग ते फुल पण असं मोठं होतं. आणि मार्केटमध्ये रेट पण चांगल्या पद्धतीत भेटतो. कळीची संख्या वाढली. कळीची संख्या वाढली त्याला. तर इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सुचवल्याबद्दल? माझं एक म्हणणं आहे, आता हे तुमच्या जवळच जे प्रोडक्ट आहे हा वापरल्यानंतर जवळपास ना चांगल्या पद्धतीत फरक पडतो. आणि हे वापरलं तर चांगल्या पद्धतीत पिकं बी चांगले आहेत, उत्पन्नामध्ये उत्पन्नात वाढ होते. 100% सेंद्रिय. 100% सेंद्रिय खताचा ना वापर केला पाहिजे भाऊ असं. कारण काय होतं, आपण जे लिक्विड सोडतो ते झालं तर 3-4 दिवसामध्ये त्याचा डोस खतम होऊन जातो. आणि याचा जो आहे याचा पॉवर याला जोडून लगेच पॉवर दुसरा लगेच चालू राहतो. याच्यात ताकद आहे जास्त, लॉंग टर्म पर्यंत चालतं. लॉंग टर्म चालतं. हे वापरल्यानंतर तुम्ही समाधानकारक आहे. 100% आपल्याला रिझल्टच आहे त्याचा. म्हणून तर मग आता कोबीला सुद्धा तोच वापरणार आहे. आता कोबीचा प्लॉट पण माझ्यावरती, तो पण वापरणार, त्याला पण तेच चालू आहे. अजून त्याला एकही डोस सोडलेला नाही, डायरेक्ट तो सोडणार. आपलं हे समुद्रशक्ती आणि वरमीवाश तेवढंच सोडायचं.